नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. एक नजर स्पीड न्यूजवर. राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगरपालिकांचे निकाल आज जाहीर होणार. राज्यातील सर्वच राजकीय पक्षाची उत्कंठा अशी गेला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून मुंबईत गाठीभेटी सुरू. मनसेच्या अनेक कार्यालयाचं आज उद्घाटन करणार. महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून इनकमिंग सुरू. पुणे, नागपूरसह अनेक ठिकाणी भाजपामध्ये जोरदार इनकमिंग सुरू. बीड मतमोजणी केंद्राबाहेर प्रतिनिधींचा गोंधळ. पोलिसांकडून गर्दी पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज. रायगडमध्ये भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांची प्रतिष्ठा पणाला. रायगडमध्ये कोण बाजी मारणार या बाबतीत सर्वत्र उत्सुकता. 11 वर्षात मोदी सरकारकडून सातत्याने मनरेगा कमजोर करण्याचा प्रयत्न. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची मोदी सरकारवर टीका. सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसारित करत सोनिया गांधींची केंद्र सरकारवर टीका. महाराष्ट्रातील जनता महायुतीच्या बाजूनं. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया. माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचं निधन. वयाच्या 94व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. सगळीकडे हिंदुत्ववादी विचारांचा महापौर दिसणार. मंत्री नितेश राणे यांचा विश्वास. पृथ्वीराज चव्हाण यांना म्हातारत लागलाय. भाजपा आमदार अतुल भातखळकर यांची टीका. T20 विश्वकपासाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा. शुभमन गिल ला डच्चू तर ईशान किशनचं पुनरागमन. साखरमुक्त पदार्थांच्या मागणीमुळे साखर उद्योग अडचणीत. राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांची माहिती. पुणे महापालिका निवडणुकांसाठी अजित पवार ऍक्शन मोडवर. स्वतः अजित पवार घेणार इच्छुकांच्या मुलाखती. पुणे महापालिका निवडणुकांसाठी शिवसेना सज्ज. पुण्यातील शिवसेना भवनात इच्छुकांच्या मुलाखतींना सुरुवात. राज्यात भाजपा क्रमांक 1चा तर शिवसेना क्रमांक 2चा पक्ष ठरेल. आमदार संजय गायकवाड यांचा विश्वास. तुर्तास येथेच थांबूयात. पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.